हाय गाईज, कशात? आय नो सगळे हॅप्पी असतील. तर तुम्ही पालखीचा व्लॉग बघितला आणि खूप छान असं मला व्ह्यूज वगैरे आले, खूप सुंदर असं वाटलं. कारण बाई कोकण आहे, शिमगा आहे, ही फक्त मजा कोकणातच आहे. तर आता आमच्याकडे धुलवट आहे, तर धुलवट मी दाखवेनच तुम्हाला. सगळंच मला पॉसिबल होईल, जेवढं म्हणजे ट्राय तर करेलच. कारण कसं गर्दी असेल, सगळ्या गोष्टी असेल. केंबऱ्या गावी आलं म्हणजे केंबऱ्या असतातच तोंडाजवळ. तर ठीक आहे. तर तुम्हाला मी आज हा व्हिडिओ दाखवेलच. व्लॉग पुढे कंटिन्यूच करा तुम्ही. जेवढं मला पॉसिबल आहे तेवढं मी दाखवायचं नक्की ट्राय करेन. हे घर तुम्ही बघितलं असेल, माझ्या मोठ्या पप्पांचं घर आहे. आणि आता आपण सुरुवात करूच. पुढे सगळंच मी दाखवेन. आणि जेवढं मला एंडपर्यंत दाखवता येईल तर मी दाखवायचा ट्राय करेन. नाही तर मी कुणाला तरी बोलेल की बाई तुम्ही लोक म्हणजे थोडं व्हिडिओ घ्या आणि मला द्या असं करून. तर ठीक आहे. तर आता माझं कंटिन्यू जा. चला पुढे भेटूया. गाईज आता आम्ही चाललो आहे तिकडे. पाय खूप भासले बिकॉज चप्पल नाही घातले, तर त्याच्यामुळे मागे माझ्या वहिनी आई, दुसरी वहिनी, माझी बारकी बहीण आहे. तर पुढे जाऊन आत्यावर भेटेलच. तर ते कच्च्या रस्त्याने गेलेत आणि आम्ही चांगल्या रस्त्याने चाललो. तर त्याच्यामुळे तर आता पुढे जाऊन भेटूया.
निघाली पालखी मंदिरमध्ये. मी पुढचं तुम्हाला जसं दाखवायला भेटेल तसं मी दाखवते. हेच आमचं मंदिर आहे. हां हे राहू दे नंतर टाकेल. ही आमची ग्रामदेवता आहे. पाऊस पालखी ठेवली आहे. बघू शकता तुम्ही. इकडे गाईज ही आमची ग्रामदेवता आहे. अरे या जुनीवाली ग्रामदेवता आहे. आता माझ्या आत्या आई वगैरे मी तुम्हाला दाखवते. असं क्या आहेत गावचे. यांना मी दाखवलं तुम्हाला. हे पंडित आहेत आणि ती आमची पालखी आहे. देव तुम्हाला दिसत असेलच. आता ते पूजा करतायत आणि असे तिथे नाचे नाही त्यांना काय बोलतो हे आपलं साडीवाले नाचे ना. हो ते नाचे ते नाचे आहेत जे साडी वगैरे घातले ते लोक. आणि देव आपला आता सगळं हे करतील. आणि ते पंडित आहे बडजी. त्यांना मी ब्लॉगमध्ये दाखवलं होतं. आणि आमचं देव आहे. आता इथून देव आमचं मंदिरमध्ये जाईल. मी दाखवेल आहे. जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं मी दाखवायचं नक्की ट्राय करेल. बसलेले आणि अर्धे बाहेर आहेत. बट जेवढं मला दाखवायचं पॉसिबल आहे तेवढं मी दाखवायचं नक्की ट्राय करेल. लावला की अजून लावायचं आहे. तिथे कुठल्या साईडला फुल ठेवलं आहे? 4 आहेत ना. आणि यातला कुठला पडला पाहिजे? डावा की उजवा कुठला तरी पडला पाहिजे. अच्छा ओके. हां गाईज देवाचा फूल आहे ते कौल पडलेलं आहे. पण ते तर हे जे दिसतात ना त्यांनी शर्ट घातला त्यांच्याकडे आमची पालखी वस्तीला असते. ते सगळं पूजा बिजा वगैरे बघतात. आणि तो जो आहे तो पूजा करतो. तो दादाच आहे नॉर्मली. बट त्याचे पप्पा आधी करायचे आता तो करतो. एवढाच फरक आहे. आणि ते ब्राह्मण आहेत म्हणजे पंडित. त्यांच्याकडे देव बसतो. बापू करून असं त्यांचं नाव आहे. आणि आपली पालखी आहे. देव पालखीत बसलं आहे. बघू आता पुढे चला. एक साईडचं फुल पडलेलं आहे. तिकडून राईट साईड आय थिंक. तर आता बघूया पुढे कसं होतात ते. बाबा हे काय करताय? हां अच्छा. हे माण भरतायत. बघूया आपण. मी पण फर्स्ट टाईमच बघते. पहिल्यांदाच बघते मी पण. हां
ह्यांच्या घरी देव वस्तीला असतो. तुमच्या घरी वस्तीला असतो ना? हां. नाव तुमचं? हां, ह्यांच्याकडे वस्तीला असतो देव. हां, मानकरी राईट. हां, हे गावचे मानकरी आहेत. त्यांच्या घरी वस्ती परंपरा आहे. मानकरी म्हणजे परंपरा आहे. हां. परंपरा आहे. एक गाव असतं. हां. गावामध्ये असे काही लोक असतात जे मानकरी असतात, त्यांना खास असं स्पेशल असं मान असतो. हे मानकरी. हे मानकरी. हां. हां, मी शंकर भुवड, भंडारा होतो साई भंडारा, त्यांची लास्ट नंबरची मुलगी. हां, मी तुम्हाला पहिल्यांदा बघतेस त्याच्यामुळे मला माहीत नाही ना. गाईज मला थोडंसं दाखवायला भेटलं. तर आता आम्ही निघालो आहे, कारण 6-6:30 वाजून गेलेत. तर त्याच्यामुळे तरी तुम्हाला उजेड दिसत असेल तर ठीक आहे. आणि खूप छान वाटलं धुलवट वगैरे. आणि मागचं जे दिसतं रस्ता ते माझं गाव आहे. तर आमचं देवला गावाच्या बाहेर देऊळ आहे. सो त्याच्यामुळे श्रावणी आहे ही जशी की माझी बहीण आहे, ही असते पुण्याला. हाय ओके. आणि हां, आणि खूप मस्त वाटलं येऊन आम्हाला. हां, आणि पुण्यावरून खास धुलवटसाठी आले होते, तर खूप मी खास पुण्यावरून आले. मी तर मुंबईवरून येतच असते. सो तेवढं काय नाही आहे. तर खूप छान वाटलं. आणि जी अर्धी व्हिडिओ आहे ती मी पुढचं जे डान्स नाही जे नाचांचं आहे ते मी दुसऱ्याकडून तुम्हाला दाखवायचं ट्राय करेन. तर ते व्लॉग मी एंड करते. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.